लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो खुशखबर 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 हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींनो सर्वांची संक्रांत या ठिकाणी गोड झालेली आहे। आपण जसं म्हणलो होतो लाडक्या बहिणींनो या ठिकाणी वाटपाला सुरुवात झाली आहे। पट 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 सर्वांनी अकाउंट चेक करायचं आहे। सर्व लाडक्या बहिणींना हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे आणि मी जसं तुम्हाला म्हणलो होतो लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आचारसंहिताचा या ठिकाणी प्रॉब्लेम होणार नाहीये। तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार। या ठिकाणी हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती आहे। लाडक्या बहिणींनो संक्रांत गोड झालेली आहे। आता फक्त 3000 रुपये तुम्हाला येणार का फक्त 1500 रुपये जे आता आलेत तेवढेच येणार आहेत ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर लाडक्या बहिणींनो कुणाकुणाला 3000 रुपये आलेत सॉरी 3000 तर आले नसतील आज पण 1500 रुपये कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला आलेत पट 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 सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे लाडक्या बहिणींनो। आणि बघा ज्या गोष्टी आपण बोललो होतो 100% या ठिकाणी खरं झालेत आणि काल या ठिकाणी 12 तारीख होती आणि जीआर देखील आलेला आहे। जीआर म्हणजे कोणता मंजुरीसाठी पुढे पाठवण्याचा जीआर समोर आलेला आहे। ती बातमी देखील तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे काळजीपूर्वक वाचा आहे। सर्व लाडक्या ताईंनी आपला अकाउंट चेक करायचं आहे। 1500 रुपये वाटपाला सुरुवात झाली आहे। हा गुरुदादा जे बोलतो ते तुम्हाला सगळ्यांना पटलंय का? बघा काल 12 तारीख होती मी तुम्हाला बोललो होतो 8 ते 12 तारखेमध्ये जीआर येणार तुम्हाला गुड न्यूज भेटणार आणि काल संध्याकाळी या ठिकाणी एक महत्त्वाची बातमी समोर आली। ती बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे आणि 1500 रुपये तुम्हाला सगळ्यांना आलेत। आता त्याच्याबद्दल सांगायची काही गरज नाहीये। तुम्ही तुमच्या अकाउंट चेक करून घ्या। संक्रांतीचा हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। आता 3000 रुपये भेटणार का आणि जर भेटले तर ते कधी भेटणार आहेत ते पण तुम्हाला सांगतो। काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। चला तर वेळ नाही व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला मी एक गोष्ट दाखवणार आहे ती म्हणजे हप्ता वाटप तुम्हाला सुरू झाले। याच्यामध्ये तुम्ही आता चेक करून घेऊ शकता। त्याच्याबद्दल सांगायची आता काही गरज नाहीये। आता वाटपाचा एक नवीन आता जीआर आलाय लाडक्या बहिणींनो ते तुम्हाला मी सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट सांगणार आहे। काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। चला आता बघा लाडक्या बहिणींनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संक्रांत गोड होणार का हे तुम्हाला मी काल म्हणलं होतं। 100% संक्रांत गोड झालेली आहे। 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला आलेले आहेत। त्याचबरोबर आता 3000 कधी येणार याच्याबद्दल पण सरकारने काय सांगितलंय ते तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो जीआर साठी निधी मागणी झालेली आहे। लाडक्या ताईंनो 3000 रुपये अकाउंटला येण्यासाठीचा निधी देखील या ठिकाणी मागणी केली। कुणी केली? महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून ही मागणी पोहोचलेली आहे। तुम्हाला पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। पट 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 सर्वांनी चेक करा। लाडक्या ताईंनो कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे आलेत आपलं नाव सांगायचंय जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला किती वाजता हप्ता जमा झालाय पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला यायला सुरुवात झाली आहे। सकाळच्या सेशन मध्ये सकाळी बघा एक 9 9:30च्या दरम्यान या ठिकाणी वाटपाला त्यांनी पुढे ढकलले होते डीबीटी साठी आणि त्या ठिकाणी वाटप सुरू झालंय। एक रेंज पकडा एक 9:30 ते 10च्या दरम्यान या ठिकाणी वाटपाला सुरुवात झाली। तर लाडक्या बहिणींनो पटपट सर्वांनी सांगायचंय गुड न्यूज भेटली का? आता लाडक्या दादा विश्वास पटलाय का? तुम्हाला मी बोललो होतो संक्रांत तुमची गोड होणार। संक्रांतीच्या आधी पैसे येणार। बऱ्याच ठिकाणी तुम्ही म्हणले होते बघा तुम्ही म्हणत होतात की बाबा नाही सर आता निवडणुका लागल्यात निवडणुकामुळे पैसे येणार नाहीत आचारसंहितेमुळे पैसे येणार नाहीत। तुम्हाला मी सांगितलं होतं लाडक्या बहिणींनो हप्ता तुम्हाला येणार 1500 रुपये तुम्हाला अकाउंटला येणार। हे पण तुम्हाला मी सगळ्यात अगोदर सांगितलं होतं। 3000 सगळीकडे म्हणत होते पण तुम्हाला मी आधी सांगितलं होतं क्लिअरिटी सांगितली होती की 1500 रुपये तुमच्या अकाउंटला येणार जास्त काही येणार नाहीत कारण की ज्या गोष्टी आहेत त्या खऱ्या आपण सांगत असतो। तर चला लाडक्या बहिणींनो वितरण आता 2 तारखा समोर आलेले आहेत। बघा आजची एक सुरुवात झाली आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे। संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला हप्ता भेटणार हे तुम्हाला मी बोललो होतो। ती तारीख आता समोर आलेली आहे। आता दुसरी अजून एक तारीख आहे ती पण तुम्हाला मी सांगणार आहे लाडक्या बहिणींनो। अजितदादा पवार यांनी या ठिकाणी मोठी बातमी दिली ती पण तुम्हाला बातमी या ठिकाणी मी दाखवणार आहे। त्याचबरोबर किती हप्ता वाटप होणार लाडक्या बहिणींनो किती तुम्हाला हप्ता वाटप होणार हे पण तुम्हाला मी आता सांगणार आहे। चला वेळ बघायचा व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली तुम्हाला बातमी दाखवायला लागलोय ती म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहिणींना 3000 रुपयाची या ठिकाणी निधी मंजुराची बातमी दाखवली। मोठा सरकारचा निर्णय झालेला आहे लाडक्या बहिणींनो आणि खूप आनंद झालाय लाडक्या बहिणींनो खूप आनंद झालाय। या ठिकाणी ऑफिसला जाता जाता तुम्हाला या ठिकाणी ही गुड न्यूज भेटली मला आणि तुम्हाला व्हिडिओ लगेच चालू केला बनवायला। तर लाडक्या बहिणींनो बघा 3000 रुपये हप्ता वाटपाबद्दलची आता निधी मंजूर तर तुम्हाला डायरेक्ट दाखवतो। आणि बघा लाडक्या बहिणींनो वितरण सुरू झाले। परत सांगतो लाडक्या बहिणींनो वितरण सुरू झाले। 1500 रुपये अकाउंटला यायला सुरुवात झाली। पण तुम्हाला आनंदाची बातमी अजून काय दाखवलं ती समजून घ्या। लाडक्या बहिणींनो बघा लाडक्या बहिणींना डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्र येणार का याच्याबद्दल सरकार जे म्हणत होतं त्याच्याबद्दल बघा निधी मंजूर किती झालाय 6700 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी पुढे पाठवलाय। कुणी पाठवलाय बघा लाडक्या बहिणींनो महिला व बाल विकास। बघा आता याच पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभाग
विभागाने अर्थ मंत्रालयाकडे निधी मागितल्याची माहिती समोर आली आहे. महिला व बाल विकास विभागाने 6,700 कोटी रुपयांचा निधी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. लाडक्या ताईंनो, एक समोर अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. 6,700 कोटी म्हणजे 3,000 रुपये अकाउंटला येण्याचा निधी पुढे पाठवलाय. आता 1,500 रुपये अकाउंटला आलेत. आज सुरू झाले 1,500 रुपयाला. आता राहिले 1,500 रुपये कोणाचे? जानेवारी महिन्याचे. ते जानेवारी महिन्याचे पैसे पण तुमच्या अकाउंटला लवकरात लवकर येतील, कारण की आता निधी मागणी केलेली आहे. आता बघा किती लाडकी बहीण योजनेमध्ये एकूण 2.23 कोटी लाभार्थी आहेत. बघा 2.23 कोटी. आता बघा लाडकी 2.45-46 कोटी लाडक्या होत्या, त्यातल्या आता राहिले 2.23 कोटी. म्हणजे आता बघा लाकडा खूप कमी झालाय. त्याच्यामुळे सर्व लाडक्या त्यांनी पट कमेंट बॉक्स सांगायचे तुम्हाला हप्ता आलाय का, तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आज किती वाजता हप्ता जमा झालाय. आणि हात जोडून सर्व लाडक्या त्याला विनंती आहे, आज जरी तुम्हाला हप्ता आला नाही, आता लगेच हप्ता आला नाही, काळजी करायची नाही, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुम्हाला 100% हप्ता येणार म्हणजे येणार. तुम्हाला जर 17वा हप्ता भेटला असेल, 100% 18वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. काळजी करायची गरज नाहीये, कारण की डायरेक्ट तुम्हाला मी बातमी या ठिकाणी देत आहे. लाडक्या बहिणींनो, निधी आता भरपूर मंजूर झालेला आहे. पुढचा जो निधी असणार आहे 3,000 रुपये म्हणजे 3,000 नाही 1,500 रुपये पुढचा जो मंजूर असणार आहे तो पण तुम्हाला भेटणार आहे. लाडक्या बहिणींनो, काळजी करायची गरज नाहीये. चला आता लाडक्या बहिणींनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायला तुम्हाला, योजनेमध्ये तुम्हाला ही डायरेक्ट तुम्हाला बातमी आलेली आहे की निवडणूक आयोगाने या ठिकाणी डायरेक्ट स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की तुम्ही जानेवारीचा हप्ता देऊ नका, डिसेंबरचा हप्ता देऊ शकता. म्हणजे 15 जानेवारीच्या अगोदर तुम्हाला 1,500 रुपये भेटणार, हे तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं. लाडक्या त्यांना आता विश्वास पटलाय का? सगळीकडे सगळ्यात फास्ट तुम्हाला मी न्यूज देत असतो. तुम्हाला मी तारीख सांगितली होती लाडक्या त्यांना, बघा तारीख सांगितली 8 ते 12 डिसेंबर, 8 ते 12 जानेवारी मध्ये तुम्हाला GR येणार, निधीबद्दल माहिती येणार. तर तुम्हाला निधी वाटपाचा GR म्हणजे माहिती तुम्हाला महिला व बाल विकासाचं आलंय. काल संध्याकाळची बातमी ती TV9ची, साम टीव्हीची, तर ती बातमी पण कालच आली. म्हणजे निधी मंजुराचं कालची आपली बातमी खरी ठरली. दुसरी बातमी होती, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला 1,500 रुपये भेटणार, कारण की या ठिकाणी आचारसंहिता आहेत, फक्त निवडणुकामुळे या ठिकाणी तुम्हाला 3,000 भेटणार नाही, हे तुम्हाला मी आधीच क्लिअर केलं. ते पण 1,500 रुपये तुम्हाला भेटले. तिसरी आनंदाची बातमी होती, संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार, हे तुम्हाला बोललो होतो. आता हप्ता वाटप सुरू झालंय. कोणत्या लाडक्या बहिणीला हप्ता भेटलाय पट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं. लाडक्या बहिणींनो, खूप आनंद झालाय, खूप छान वाटायला लागले लाडक्या बहिणींनो की तुम्हाला हप्ता सुरू झालाय. आता कोणत्या महिलांना भेटणार आहे, किती वितरण होणार आहे, सगळं सांगणार आहे तुम्हाला. आज फक्त दुपारपर्यंत मला वेळ द्या, तुम्हाला दुपारपर्यंत सगळ्या गोष्टी सांगतो. संध्याकाळपर्यंत कोणत्या लाडक्या बहिणीला येणार पैसे सगळं क्लिअर करून सांगतो. काळजी करायची बिलकुल गरज नाही. आणि कोणत्या लाडक्या ताईला संक्रांत गोड झाली आहे, पट आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा. छान खूप लाडक्या बहिणींनो, तिळगुळ घ्या, गोड बोला. भोगी निमित्त तुम्हाला छान स्वरूपाची गुड न्यूज भेटले. संक्रांत तुमची गोड झालेली आहे. आज तुम्हाला हप्ता वाटप सुरू झालेला आहे. तर कोणत्या परत सांगतो लाडक्या बहिणींनो, जिल्हा नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला किती वाजता हप्ता वाटप झालाय पट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.